कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय। दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा। इतुले जाणावया जाणा कोड तरी मने मना पारधीच्या खुणा जाणतेनीची साधाव्या। देह अधिकाय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षण से भासते। तुका करी जागा नको वासपू वाऊगा ऐसे तो अंगा अंगी डोळे उघडी। इतुले जाणावया जाणा कोड तरी मने मना पारधीच्या खुणा जाणतेनेची साधाव्या। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून विशिष्ट साधकांना असाधारण उपदेश करतात। हा अभंग ज्ञानकांडामध्ये मोडतो। जसं श्रुती ही त्रिकांडात्मक आहे। श्रुतीमध्ये कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे। गीतेमध्ये कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे। त्रिकांड रूपिणी श्रुतीचं हे कांडत्रय निरूपणी श्रुतीचं हे कोडीसवानी ज्ञानोबरायांनी म्हटलेले। तसं वेदाचं सारच गाथा आहे। चहुवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करोनिया। त्यामुळं जरी प्राधान्यत्वाने भक्तीपर हा ग्रंथ असेल, उपासनापर असेल, तरी त्याच्यामध्ये काही कर्मपर अभंग आहेत आणि काही ज्ञानपर अशा प्रकारचे अभंग आहेत। असे जे काही ज्ञानपर अभंग फार नसले तरी नाहीत असं नाही, त्याच्यातला हा अभंग आहे। आता भक्तीचे अधिकारी जसे सगळे आहेत, अरे अरे लहान थोर, तसं ज्ञानाचं नाहीये। ज्ञानाची अधिकृतता संपादन करावी लागते, अधिकार संपादन करावा लागतो आणि मग या साधनाचा आश्रय करावा लागतो। असा बाजारातून आला ज्ञानाचा आश्रय केला असं नाही घडत, नाही चालत त्याला। अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अतः म्हणजे नंतर, अर्थात अधिकार प्राप्त घेतल्यानंतर ब्रह्माचा विचार करावा, असा अर्थ आचार्यांनी त्या सूत्राचा केलेला आहे। तेव्हा विशिष्ट अधिकारी आहेत आणि अशा विशिष्ट अधिकाऱ्याला तुकोबाराय या अभंगातून जागृती देत आहेत, सावध करतायत, उपदेश करतायत। ज्याला दुःखावर विजय मिळवायचा आहे, नित्य सुखाची प्राप्ती करून घ्यायची, त्याच्याकरता ज्याला तळमळ लागलेली आहे, काहीही करण्याची तयारी असते तळमळ लागल्यानंतर, त्याच्याकरता तो असं पुढे या ना, असे मध्ये उगाच सीटा ठेवले, तुम्ही इकडे सारखं असं मध्ये या, माग कुठे लांब गेले काय, महिला मंडळाने बसले, मागची माणसं पुढे या ना। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण
वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की. तेव्हा दुःखावर विजय आणि नित्य सुखाच्या प्राप्तीची तळमळ ज्याच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, लौकिकामध्ये असा कोणताही उपाय नाही की ज्याच्यामुळं दुःखावर पूर्ण विजय प्राप्त होईल. जगाच्या आरंभापासून मानव लौकिकामध्ये धडपडतोय, पण अजून तरी लौकिकामध्ये अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालेलं नाही की जे साधन मानवाला दुःखाचा अभाव दाखवू शकेल. अध्यात्माने तो दाखवलेला आहे. परमार्थामध्ये ती शक्ती आहे नव्हे, म्हणूनच परमार्थाकडे वळावं लागतं. संसारात जर दुःखावर विजय मिळत असता तर मग परमार्थ करण्याची आवश्यकता, गरजच राहिली नसती ना. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. संसारातला हा सगळा पसारा सोडून कोण या परमार्थाच्या नादी लागला असता. परमार्थामध्ये तो उपाय आहे दुःखावर पूर्ण विजय मिळवण्याचा, नित्य सुखाची प्राप्ती करून घेण्याचा. काय उपाय आहे तुकोबार आहे तेच सांगतात. जरी तुझे खंडे तरी अवघा तो हरी उरला. जर द्वैतावर आपण मात केली, दुजेपणा आपल्या बुद्धीतून संपला, दुजा भाव राहिला नाही, द्वैत ज्ञान नाही राहिलं. द्वैत संपलं की जे शिल्लक राहील तो आनंदच आहे. द्वैत प्रतीती ही दुःखाला मूलभूत आहे. जोपर्यंत द्वैत प्रतीती आहे तोपर्यंत दुःख नाही जात. द्वितीयाद्वय भयम भवती श्रुतीचा हा सिद्धांत आहे. दुजे जवळ घडे ज्ञानोबा लिहितात की जवळ दुजे घडे, जोपर्यंत दुजेपणा प्रतीतीला येईल तो संसार भय, तोपर्यंत आपण या दुःखातून मुक्त होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याच्याकरता दुजेपणा संपला पाहिजे, दुज संपलं पाहिजे. दुज संपलं पाहिजे का दुजेपणा संपला पाहिजे? तर दुज मुळात नाहीच आहे. संकल्पाच्या काजे तो काय म्हणे दुजे, हे तो नाहीच सहज आहे. वेदांताचा, ऋषीमुनींचा, संतांचा हा सिद्धांत आहे, त्यांचा तो अनुभव आहे की मुळात दुज नाहीच आहे, वास्तव दुज नाही. भेदच नाही. मग हे सगळं प्रतीतीला येत आहे ते तो बुद्धीचा विलास आहे, कल्पनेचा अशा प्रकारचा तो विलास आहे. अर्थात नसलेलं प्रतीतीला येते. नसलेलं प्रतीतीला येणं यालाच शास्त्रामध्ये भ्रम म्हणतात.
साप नाही आणि दोरीवर साप प्रतीला आला दिसला, त्याचंच नाव काय आहे? भ्रम. अशा प्रकारचा. आणि हा भ्रम जर दुजेपणाचा गेला, दुजेपणाचे 3 प्रकार असतात. स्वगत दुजा म्हणजे भेद, त्याला शास्त्रामध्ये स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद असं म्हणतात. स्वरूपांतर्गत जो भेद आहे, वस्तू एकच पण त्या एकाच वस्तूच्या आतला भेद, त्याला जसं आता ही इमारत एकच आहे, इमारत एक असली तरी खालचं जे आहे ते पार्किंग म्हणून आहे. आपण आता जिथं बसलेलं आहे हे मंदिर अशा प्रकारचं साधनास्थळ आहे. वरती अभ्यास रूम आहेत, म्हणजे शिकवण्याच्या खोल्या आहेत, विद्यार्थ्यांचं राहण्याचं आहे. हे जसं वेगवेगळं आहे, म्हणजे एकाच वस्तूच्या अंतर्गत. हा दरवाजा आहे, ही खिडकी आहे, ही भिंत आहे, हा खालचा तळ आहे, हे वरचं आहे, हे पंख आहे. हा जो स्वरूपाच्या अंतर्गत असणारा भेद त्याला काय म्हणतात? स्वगत भेद. एका इमारतीच्या दुसऱ्या इमारतीशी असणाऱ्या भेदाला सजातीय भेद म्हटलं जातं. आणि इमारतीचा इमारत सोडून मध्ये बसलेल्या लोकांचे असलेला भेद हा विजातीय भेद आहे. तेव्हा भेदाचे अशा प्रकारचे 3 प्रकार आहेत. भेद म्हणजे दुज, या दुजाचे हे 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारामध्ये सजातीय विजातीय भेदामध्ये पुन्हा त्याचे 5 पोटभेद होतात. जडत्व जाती एक असली तरी त्या जडामध्ये सुद्धा काय असतो? भेद असतो. जड म्हणजे जी वस्तू स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्या वस्तूला काय म्हणतात? जड म्हणतात. आता हे काय आहे? तुकोबाऱ्यांचा फोटो स्टिकर आहे. हे आपण जाणतो. त्याला जरी विचारलं की को भवान, आपण कोण आहात, ते आपलं गप्प बसल. कारण त्याला हे माहिती नाही की मी स्टिकर आहे. आता ते स्वतःलाच जाणार, दुसऱ्याला काय जाणणार आहे? त्याला जड म्हटलं जातं. मग असं जे स्वतःलाच जाणत नाही, ज्ञानाची संवेदनाच ज्या ठिकाणी नसते, दुसऱ्या ज्ञानाचा जे विषय होता, चिद्भाष्यत्वम दृश्यत्वम दृश्यत्वम जडत्वम, शास्त्रातल्या या व्याख्या आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा भेद आहे ना. एवढा दगड घेतला, चेतन का जड? जड आहे. आणि एवढं सोन्याचा तुकडा ही घेतला, काय त्याला म्हणते? हा बिस्किट, लगड, ते तरी काय? सोनं पण जड आहे आणि दगड पण जड आहे. आता महात्म्याच्या दृष्टीनं सोन्यामध्ये आणि दगडामध्ये काय नाही? भेदच नाही महाराज. जोपर्यंत आपल्याला भेद वाटतो तोपर्यंत जरी लोक आपल्या पाया पडत असली, गू लावित असले आपल्याला, तरी आपण मनात समजायचं आपण महात्मे नाहीत. कारण हे महात्म्याचं लक्षण आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टास्म कांचन. सोनयाचे निखळ मेरो ऐसेनी ढिसाळ की मातीयेचे ढिकळ सरसे माने. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. आपल्या संत मालिकेमध्ये पंढरपूरला होऊन गेले, काय नाव त्यांचं? तेच नाही, ते आहे राखा वंका आणि बांका.
पती पत्नी होती, मुलगी होती, राका वंका बंका. तर ते रस्त्याने चालले होते, निष्प्रह वैराग्ययुक्त भगवंताची भक्ती करणारे. राका पुढे चाललेला होता, त्याची पत्नी मागे, त्याच्या पाठीमागे मुलगी चालत होती. आता चालले असताना ते रस्त्यावर एक सोन्याचं अलंकार कोणाचा तरी पडलेला दिसला. त्याने असं खाली वाकून पाहिला, लक्षात आलं की खरं सोनं आहे, काही घेणं नाहीये. तसेच पुढे गेले. मागं मंडळींनी पाहिलं की यांनी वाकून काय पाहिलं, म्हणजे असं काय आहे इथं वाकून पाहण्यासारखं. तिनं पाहिलं तर सोनं, याला घ्यायला वाकून पाहायला पाहिजे. पण न जाणो पाठीमागे आपली मुलगी येते, तिच्या मनामध्ये लोभ निर्माण होईल म्हणून तिने त्याच्यावर काय टाकली, माती टाकली. ती पाठीमागून आली, पण तिनं पाहिलं होतं ना, बापाने खाली वाकून पाहिलं, आईने त्याच्यावर माती टाकली. असं काय आहे भाऊ त्याच्यावर माती टाकलेलं आहे, म्हणून तिनं माती काढून ते पाहिलं तर काय होतं, सोनं होतं. मोठ्याने बोंबलली ती. ते दोघं परत आले. ती विचारली, अरे का बाळ, का रडतेस, का रडते. म्हणजे मी तुम्हाला काय नाही बाबा, मी माझ्या दुर्भाग्याला रडते. पण काय असं काय तुला दुर्भाग्य दिसलं. ती म्हणे, मी आशाच्या पोटी जन्माला आले की इतके दिवस भजन करून त्यांना अजून सोनं सोनं वाटतं, माती माती वाटतं. घेतलं नाही त्यांनी, पण तरी सोनं म्हणून माती टाकली ना, आपल्या पोरीला लोभ होईल. म्हणजे सोन्यामध्ये आणि मातीमध्ये काय दिसलं त्यांना, भेद दिसला. असं भेद पाहणाऱ्याच्या पोटाला जन्माला यावं लागलं. तेव्हा महात्म्याला सोनं आणि मातीमध्ये काहीही भेद अशा प्रकारचा कळत नाही. माती आणि सोनं त्यांच्या दृष्टीनं सारखं आहे. आपण ते व्यावहारिक दृष्टीनं थोडी सारखं आहे. दोन्ही जड असले तरी जमीन आसमानचा त्याच्यामध्ये, त्याच्या भावामध्ये काय फरक आहे ना. जड जडाचा भेद म्हणतात त्याला. या भेदाचं नाव काय आहे, जड जडाचा भेद. जडाचा आणि जडाशी जसा भेद आहे तसा जडाचा जीवाशी भेद आहे. जडाचा ईश्वराशी भेद आहे, जीवाचा जीवाशी भेद आहे, जीवाचा ईश्वराशी भेद आहे. किती झाले, 5. हे जे 5 प्रकारचे भेद आहेत, दुजेपणा आहे, दुजाभाव आहे, तर हा ज्या वेळेला संपेल, तुकोबाराय म्हणतात, जरी दुजे खंडे, म्हणजे जीवाजीवात भेद दिसणार नाही, जीव देवात भेद दिसणार नाही, जीव जडात भेद दिसणार नाही, आणि जड देवामध्येही भेद दिसणार नाही. बस त्यावेळेला नुसता परमात्माच राहील, किंवा परमात्माच ज्या वेळेला दिसतो, दुसरं काही दिसतच नाही, त्यावेळेला दुजेपणा आपोआपच निघून जातो. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आणि एकदा नुसताच हरी ज्या वेळेला प्रतीतीला येतो, हरी आनंद स्वरूप आहे. मग अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, किंवा अवघी आनंदाची सृष्टी आनंदाची झाली, म्हणजे हरी स्वरूप झाली. आता सृष्टीमध्ये हरी शिवाय दुसऱ्या कशाची, मी हे हरी आहे आणि सगळं जगतही हरी आहे. हरिरेव जगत जगदेव हरी, जागता जगदेव. दुजा भाव संपला की मग दुःख हे संपून जातं आणि बस आनंदच शिल्लक राहतो, उरला तो अवघा हरी. आणि अशा प्रकारचा दुजा भाव जाण्याकरता भगवत साक्षात्कार व्हावा लागतो. आणि तो साक्षात्कार होण्याकरता इकडं तिकडं कुठं जाण्याची गरज नाहीये, तो आतच आहे. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, आपल्याहून वेगळ्या ठिकाणी त्याला पाहण्याची गरज नाही. व्यष्टी दृष्टीनं ज्या हरीचा साक्षात्कार झाल्यानंतर दुजेपणा राहत नाही, दुःख दैन्य भीती चिंता राहत नाही,
नुसता आनंदाचा एकार्णव अशा प्रकारचा होतो. एकार्णव झाला, तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्मरूप. तर ही स्थिती निर्माण होण्याकरता ज्याचं ज्ञान, ज्याचा साक्षात्कार व्हावा लागतो, तो कुठं इकडं इतर ठिकाण नाहीये. जवळ सदा जगजीवन का धांडोळीशी मन एक वन एकाग्र करी, मन तेने होईल समाधान रे. तेव्हा आपणा बाहेरी आपलं स्वरूप सोडून इतर ठिकाणी त्याला धुंडायची, पाहण्याची काहीही आवश्यकता नाही. बस त्याला ओळखायचंय फक्त. आणि त्याला ओळखण्याकरता, त्याला जाणण्याकरता, त्याला पाहण्याकरता तो ज्ञानेंद्रियाचा विषय होत नाही. परमात्मा इंद्रियाचा विषय होत नाही. मनाची नखीन लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, तेथ इंद्रिया किर जोगे काय होईल. जे इंद्रियातीत स्वभाव आहे, परमात्मा स्वरूप आहे, इंद्रियातीत. इंद्रियाचं काम नाही तिथं, पण बुद्धी त्याला जाणते. पण तीही सर्वसामान्य बुद्धी नाही जाणत. पण त्या विचारसागराच्या आरंभी निश्चलदासजींनी जे नमन केलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. बुद्धी जाणे, बुद्धी त्याला जाणतेही आणि जाणतही नाही. जाणतेही आणि जाणतही नाही असं कसं काय? विरोधी धर्म याकडे वेगात नाही, जाणतेही आणि जाणतही नाही. तर नाही, कारण जाणणारी वेगळी आहे आणि न जाणणारी बुद्धी काही एकच आहे असं थोडी आहे. अनंत बुद्धी आहेत. जेवढी शरीर आहे तेवढ्या काय आहेत बुद्धी आहेत. जीव एक आहे की अनेक आहे यामध्ये मतभेद असले तरी बुद्धी अनेक आहे की एक आहे असा काय नाही, मतभेद नाही. बुद्ध्या सगळ्यांनी भिन्न भिन्न मानलेल्या आहेत. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी एक एक बुद्धी मानलेली आहे. आणि बुद्धीचा भेद असल्यामुळंच सुखदुःखाचा वा सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होत नाही. आणि बुद्धी अनेक असल्यामुळं मग विशिष्ट बुद्धी जाणते आणि विशिष्ट बुद्धी जाणत नाही. भगवान सुद्धा म्हणतात ना 15व्या अध्यायात, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यन्ति. पश्यन्ति आणि नैनम पश्यन्ति. तर अकृतात्मान हा जर असेल, असंस्कृत बुद्धी जर असेल, मलविक्षेप सहित बुद्धी जर असेल, तर अशा प्रकारची बुद्धी त्या आत्म्याला नाही पाहू शकत, नाही जाणू शकत. त्याच्याकरता मलविक्षेप साधना करून घालवलेला आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व हे ज्याच्या ठिकाणी गुण आहेत, अशा प्रकारची बुद्धी त्याला जाणते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की इथले जाणा वया जाणा, अशा प्रकारचा आत्मा जाणण्याकरता तो जाणावा असं वाटत असेल तर तो मना जाणा. सुसंस्कृत अशा प्रकारच्या मनाने मनातच त्याला काय करावं लागतं, जाणावं लागतं. बाहेर जाणण्याच्या भगवत साक्षात्कार, भगवत दर्शन जे होतं ते बाहेर नाही होत. जरी परमात्मा व्यापक असला तरी काय असतं, ते आकाशवाणीवर जे कार्यक्रम चालतात तिथं ते यंत्राच्या द्वारा, मशीनच्या द्वारा सगळ्या अवकाशामध्ये प्रक्षेपित केले जातात, फेकले जातात. त्यावेळेला ते चौकडं पसरतात. आकाशवाणीवर वा दूरदर्शनवर जे कार्यक्रम तिथं साजरे होतात ते फेकले जातात, प्रक्षेपित होतात. त्यावेळेला ते सगळीकडे पसरतात. पण सगळीकडे पसरत असले तरी सगळीकडे दिसत नाही. ते त्याला पाहण्याकरता कुठं जावं लागतं, त्या संचाजवळच जावं लागतं. तो टीव्ही चालू करावा लागतो, मग ते कार्यक्रम दिसतात. तसा परमात्मा सगळीकडे व्यापक असला तरी त्याला बघायचं असेल तर या संचाकडे जावं लागतं, त्याचं असं बटन दाबावं लागतं.
कोड तरी मने मना. तर त्याचं कौतुक आहे की मनामध्ये आणि शुद्ध मनाने जाणा. त्याला काय करा, जाणा, तर तो जाणला जाईल. असं दुसरीकडे बोंबलत फिरल्यावर तर जाणला जाणार नाहीच नाही. पण असंस्कृत मन असेल तरीही जाणला जाणार नाही. ते तुले जाणा वया जाणा, कोड तरी मने मना, पारधीच्या खुणा. आणि त्याला दृष्टांत दिलेला आहे. काय दृष्टांत तुकाराम महाराज कवा गेले होते या लोकांबरोबर काय माहिती. मिलिटरी म्हणा, पारधी म्हणा, ही जी मंडळी आहे तर ही ज्या वेळेला त्यांचा धंदा करतात. आता पारध्याचा धंदा काय आहे, चोऱ्या करणं. चोऱ्या निर्बुद्ध माणसाचं ते काम नाही. चोऱ्या सामान्य बुद्धीच्या माणसाला नाही करता येत. त्याला हुशारच लागतात माणसं चोऱ्या करणारे. बरं, दिवसा बँका लुटतात, किती हुशार असतील लोक दिवसा. आता कुठं बँक लुटली, दुसऱ्या घरातून असं खालून बोगद केलं. 2-3 महिने ते घर भाड्याने घेतलं, तिथून खालून असं बोगद केलं आणि सगळे लॉकर काय केले, फोडले. म्हणजे किती डोकं चालवलं असेल त्यांनी. मग ते काम करत असताना दुसऱ्या कोणाच्याच लक्षात येणार नाही आपल्याला जे सांगायचंय, आणि ते फक्त आपल्याच माणसाच्या लक्षात येईल अशा प्रकारच्या काही खानाखुणा असतात. तुम्ही तो खेळ तर पाहिला असेल. ते इकडं तो माणूस उभा असतो, तिकडे त्याचा दुसरा जोडीदार असतो. चला कोणाला नाव, काय नाव आहे, राम भाऊ. लगेच तो तिकडून अशा खानाखुणा करतो. बरोबर तो सांगतो राम भाऊ. लोक म्हणतो काय कमाले हो, काय कमाले हो. आपण तर हिथं सांगितलं, तिथं त्याला कसं काय कळालं असेल. तर त्या खानाखुणा ती एक बाराखडीच आहे. का म्हणायचं तर कुठं कोणती खून करायची, ज म्हणण्याकरता कोणती खून करायची, म्हणजे ना म्हणजे मला जास्त नाही माहिती त्याची. तसं त्या पारध्याच्या काय असतात, खुणा असतात. आता नेमक्या काय असतात आपल्याला लगेच माहिती नाही. हे तरी तुम्हाला थोडंफार सांगितलं मी, कारण ह्या मंडळीचा आपला काही संबंध नाही. पारध्याचा संबंध दुसरे पारधे आपल्या संबंधातले, त्यांच्या काही खानाखुणा नसतात. तेव्हा तर त्या खानाखुणा आहे, त्या दुसऱ्याला नाही कळत. त्या फक्त तो पारधीन, तोही त्याच्यामध्ये म्हणजे असं नवशिका पारधी नाही, असा मुरल्याला पारधी असला पाहिजे. त्याला कळतं, कारण बोलायचं नसतं. आणि नाहीच महाराज, पोलीस त्यांच्या पुढं हार मानतात पण नाहीच तोंड उघडत. काय महाराज तुला काय करायचं कर म्हणते, नाहीच तोंड उघडत महाराज. ते फक्त ते त्यांच्याच त्याच्यातल्या मुरलेल्या माणसाला त्याची भाषा कळते. जसं त्याच्याकरता त्याच्यात मुरावं लागतं, तसं याला जाणायचं असेल तर जी शास्त्राची भाषा आहे ती कळण्याकरता याच्यात काय व्हावं लागतं, मुरावं लागतं. पारधीच्या खुणा. कारण ज्या तत्वाच्या साक्षात्काराने हे फल पदरात पडणार असतं ते तत्व असं आहे महाराज, एकतर कुठलंच प्रमाण त्याचं ज्ञान करून द्यायला पुढं सरकत नाही. ज्ञान होण्याची जी साधनं आहे त्याला प्रमाण म्हणतात शास्त्रामध्ये. काहींनी एकच प्रमाण मांडलेलं आहे, कोणी शास्त्रकारांनी 2 मांडले, कोणी 3 मांडले, कोणी 4 मांडले, कोणी 5 मांडलेले आहेत, आणि बहुतेक 6 मांडतात. वेदांतामध्ये भट्टांनी 6 प्रमाण मांडलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थपत्ती आणि अनुपलब्धी. आणि ही 6 प्रमाण मांडण्याची कशी आवश्यकता आहे हे बघायचं असेल तर वृत्ती प्रभाकर मध्ये निश्चलदाजीने चांगलं त्याचं वर्णन केलेलं आहे की 6 प्रमाण नाही मांडली, काही कमी प्रमाण मांडली तर काय त्रास होतो त्याचा. तर हे 6 प्रमाण मांडलेले आहेत. म्हणजे ज्ञान होण्याची ही 6 प्रमाण आहेत.
अजून ऐतिह्य वगैरे अजूनही 1, 2, 2, 3 प्रमाण मानली जातात की ज्याच्यामुळं माणसाला ज्ञान होतं. त्यामध्ये वस्तूचे 2 भावरूप वस्तू आणि अभावरूप वस्तू आहे. अभावरूप वस्तूचं ज्ञान करून देणारं प्रमाण अनुपलब्धी आहे. अभाव प्रमेयचं ज्ञान कोणत्या प्रमाणाने होतं? अनुपलब्धी प्रमाणाने होतं. भावरूप वस्तूचं ज्ञान करून देण्याकरता हे शास्त्रामध्ये 5 प्रमाणाला मान्यता दिलेली आहे. वेदांत शास्त्रामध्ये तरी प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, शब्द आहे, उपमान आहे आणि अर्थापत्ती आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रिय. ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, ही ज्ञानेंद्रियच काय आहेत? प्रत्यक्ष प्रमाण आहेत. तर ह्या तत्वाच्या ज्ञानाकरता म्हणजे आत्मज्ञानाकरता, ब्रह्मज्ञानाकरता इंद्रियाचा काहीच फायदा नाही. साक्षात ही इंद्रिय त्याला दाखवू शकत नाही, त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. का नाही देऊ शकत? करून त्याचं कारण असं आहे की ही इंद्रिय आपल्या आपल्या विषयाचं फक्त ज्ञान करून देतात. जसं श्रोत्रेंद्रिय शब्दाचं ज्ञान करून देतं, त्वगेंद्रिय स्पर्शाचं ज्ञान करून देतं प्रत्यक्ष, नेत्रेंद्रिय रूपाचं ज्ञान करून देतं, रसनेंद्रिय रसाचं ज्ञान करून देतं आणि घ्राणेंद्रिय गंधाचं. ही ज्ञानेंद्रिय असली, ज्ञानाची साधना असली, प्रत्यक्ष ज्ञानाची साधना असली तरी सगळ्या वस्तूचं ज्ञान नाही करून देऊ शकत. ते सगळ्या विषयाचं सुद्धा ज्ञान करून देत नाही, आपल्या आपल्या विषयाचं ज्ञान करून देत. करोनी रस सोय भरावी, कानी केवी भरावी. काय झालं? दात दुखायला लागले म्हणून दवाखान्यात गेला आणि ते दाढ काढली, काही त्याच्यात औषध वगैरे लावलं. त्यांनी सांगितलं की बा 5-6 तास तुम्ही तोंडात काहीच टाकू नका, नंतर मग गुळण्या वगैरे करून काय, पण तोपर्यंत तोंडातून काही घ्यायचं नाही. मग ते घरी आले. घरी आल्याबरोबर ते भाजी तयार झाली होती. मग ते म्हणे अहो भाजी कशी झालेली आहे बघा ना. आता भाजी कशी झालेली आहे हे बघायचं म्हणजे डोळ्याने का? वास्तविक बघायचं काम कोणाचं असतं? डोळ्याची. मग डोळ्याने अशी भाजी पाहून सांगता येते का भाजी कशी झाली? ती डोळ्याचा काय उपयोग नाही तिथं. आता ती बघायची तर ती कशाने बघावं लागते? जिभेनं. आणि ती जीभ तोंडात आहे आणि तोंडाला तर 5-6 तास कुलूप लावलेलं आहे, तिथं काही टाकता येत नाही. म्हटलं नाही जिभे तोंडात टाकता येत, जिभेचा त्याचा संबंध नाही करता येत. पण काय एकच आहे का ज्ञानेंद्रिय आपल्याकडं? 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. थोडं कानात टाकून बघा ना. करोनी रस सोय भरावी, कानी केवी भरावी. म्हणून त्याने कानात टाकलं आणि विचारलं कसं आहे? कशी आहे? आता काय कसे? कानाला फक्त शब्दाचंच ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, रसाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य नाही, रूपाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य नाही, गंधाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य नाही, वा स्पर्शाचंही ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य कानाला नाही. ते फक्त शब्दाचं ज्ञान करून देत. त्वगेंद्रिय स्पर्शाचं आणि स्पर्शाच्या आश्रयाचं ज्ञान करून देतं. नेत्रेंद्रिय रूपाचं ज्ञान करून देतं. नाही डोळ्याला सुद्धा समजत महाराज. डोळ्याला समजलं असतं तर माणसं घरी आणून मग पस्तावलीच नसती. बऱ्याच वेळेला आंबे आणायला गेले, त्यातली त्यात पहिल्यांदा भाव लय असतो आणि ते जास्त भावाचं खाल्ल्याशिवाय माणसाची जरा गुरमी बी कमी नाही होत. कंड हिजवायचं असेल तर मग हे असेच लागतात. तो गेला शहाणा, दुसऱ्याला फसवतील बा हे लोक, चालबाजी करतात, आमकं करतात, तमकं करतात. हे पिवळे धमक अशा टपोर आंबा काय गोड आहे बघा, खाऊन पहा लगेच. तिथं जो कापलेला असतो ना तो फारच गोड असतो. तो त्याने तोंडात टाकला, चला 5 डझन.
मग काय त्याच्या समोर ते पॅक खोके असतात, दिसायला तसा, जाडीला तेवढाच. आणि घरी आल्यानंतर महाराज त्याच्यापेक्षा डबल साखर टाकली तरी ती आंबट लागत. पैसे खूप खर्चिलेले असतात त्याच्यामुळे ते आंबट झाला असं नाही म्हणत. कसं काय रस झाला, वा काय करता, दुसऱ्याला फुकटच खायला मिळालेलं असतो, ते कशाला बोलेला आंबट झालेला. अरे पण 2 किलो आंब्यामध्ये 3 किलो साखर टाकायची आणि पुन्हा त्याला गोड म्हणायचं, हा कुठला शहाणपण आहे. तुम्ही नाही गेले, तुम्ही नव्हते गेले का, मीच गेलो होतो. तुम्हाला एवढी अक्कल नाही की आंबा कसा आणावा. आता काय अक्कल, डोळ्याने पाहिला, पण डोळ्याला फक्त काय दिसतं, रूप दिसलं, पिवळा धमक, जाड जोड, एवढं कळलं ते आंबट आहे की गोड आहे, हाय डोळ्याला कुठं समजतं. माणसं टरबूज आणायला गेले, ते जाड पाहतात, लंब पाहतात, चांगलं लुसलुसीत पाहतात, आतलं काय कळतं त्याला. या इंद्रियाला आपापल्या विषयाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य. आणि परमात्मा आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे, ज्याच्या ज्ञानाने दुःखाची निवृत्ती होते, तो विषय स्वरूप नाही. विषयी आहे तो, विषय नाही. आणि इंद्रिय विषयाचं ज्ञान करून देतात. तो विषय स्वरूपच नाही, शब्दरूप नाही, स्पर्श नाही त्याच्या ठिकाणी, त्याला रूप नाही, त्याला रस नाही, रसरूप नाही तो, आणि गंधही नाही, त्याचा वासही येत नाही. त्याच्यामुळे इंद्रियाचा उपयोग आहे. प्रत्यक्ष प्रमाण तिथं काही आत्मतत्वाचं प्रत्यक्ष होतं, म्हणजे प्रत्यक्ष प्रमा होते, पण प्रत्यक्ष प्रमाणाने नाही होत. अनुमान प्रमाण आहे. मग जिथं इंद्रिय कमी पडतात तिथं अनुमान ज्ञान करून देण्याकरता पुढं सरसावलं जातं. अनुमान म्हणजे हेतूच्या ज्ञानावरून साध्याचं ज्ञान कल्पना करणं. दूर पाहिला, अरे चूल पेटली, कारण असं सणा 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 धूर खाली अग्नी आल्याशिवाय असल्याशिवाय निघतच नाही. यत्र धुमः तत्र वह्निः. तेव्हा ज्याच्या व्याप्तीचं ज्ञान आहे तिथं अनुमान प्रमाण पुढं सरकवतं. मग म्हणले ह्याचा या ब्रह्माच्या स्वरूपाचं अनुमानाने नाही ज्ञान होणार का? नाही होत. का नाही होत? अनुमानाकरता व्याप्ती लागते. व्याप्ती म्हणजे अविनाभाव संबंध. अग्नीची धुराच्या ठिकाणी व्याप्ती आहे, त्यामुळं धूर पाहून आपल्याला अग्नीचं काय होतं? ज्ञान होतं. तसं याची व्याप्तीच कोणामध्ये नाही, कारण हा स्वरूपाने असंग आहे. असंग, असंगो हेयम पुरुषः. कोणाच्या ठिकाणी व्याप्ती नाही, म्हणून कोणाला पाहिलं की त्याचं ज्ञान होईल असा संबंधच नाही. अनुमान काही काम करत नाही तिथं. शब्द सुद्धा आहे ना, अर्थाशी संबद्ध होऊनच श्रोत्याला त्याचं ज्ञान करून देत असतो. याचा कोणाशी संबंधच नाही, त्याच्यामुळं शब्द, सामान्य शब्द तिथं नाही पोहोचत. उपमान म्हणजे सादृश्य ज्ञान, जन्य ज्ञान. तुम्ही तो आपला हे पाहिला होता का? हा तसा आहे तो, मग त्याला त्याची ती कल्पना येते. हा कोणासारखा नाहीच आहे, तो का म्हणे नव्हे. आणि का सारे का तोची माझा सखा पांडुरंग, कालच प्रमाण गेलेलं आहे. तो कोणासारखा नसल्यामुळं उपमान प्रमाण तिथं काही काम करत नाही. अर्थापत्ती म्हणजे व्यतिरेकी अनुमान. त्याला ही व्याप्तीच्या ज्ञानाची काय असते? गरज असते. अर्थापत्ती म्हणजे व्यतिरेकी अनुमान. कसं? एका गावामध्ये सगळी चर्चा, महाराज फार वैराग्यवान आहेत, महाराज का काहीच खात नाहीत, इथं आल्यापासून काही खात नाहीत. आणि मग दर्शनाला गेला तर कंप्याची कंप्या. आणि लोकांमध्ये ख्याती काय? काहीच खात नाहीत. काही माणसं बुद्धिवादी असतात, ते नुसतं कोणी म्हणलं तर लगेच श्रद्धा बसत नाही त्यांची. तो म्हणला शक्यच नाही, हा काही खात नाही, असं कधी होऊच शकत नाही. तो म्हणे कसं काय? अरे बघ ना, सफरचंदासारखा असा लाल झालेला आहे, काही न खाता असं कसं काय होईल? तो खाल्लेली माणसं तशी होतात असं नाही.
लय काही काटकोळी माणसं तर एवढी खातात महाराज, तिथं कुठं जातो काही कळतच नाही, त्याचं पोट असं पुढंच येत नाही. त्याच्यामुळं खाल्लेला माणूस धष्टपुष्ट होईल असं नाही, पण न खाणारा माणूस धष्टपुष्ट होत नाही हे तर खरं. याला व्यतिरेकी व्याप्ती म्हणतात. जिथं खाणं नाही तिथं धष्टपुष्टता नाही. अन्वय व्याप्ती म्हणजे जिथं खाणं आहे तिथं धष्टपुष्टता आहे, तसे नाहीये. अन्वय व्याप्ती नाही त्याच्यामध्ये, पण व्यतिरेक व्याप्ती आहे. जिथं खाणं नाही तिथं धष्ट असू शकत नाही. नाही खाल्ल्यावर कसं काय जाडजूड होईल. पण मग अरे सकाळपासून माणसं असतात कधी दिसत नाही, रात्री खात असेल. म्हणजे संपाद्य ज्ञानावरून संपादकाचे अशा प्रकारचं ज्ञान होणं याला अर्थापत्य म्हणतात. पण तिथं तरी दष्टपुष्टता हे आहे ना प्रत्यक्ष, इथं याचं काहीच प्रत्यक्ष नाही. त्याच्यामुळे अर्थापत्ती चालत नाही. चालतो ते शब्द, तोही शक्ती रूपाने चालत नाही, लक्षणारूपाने चालतो. म्हणजे नुसत्या खानाखुनाच. अशी एक म्हण लहानपणी आम्ही ऐकत होतो, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. तर ते तत्व बोटाने दाखवता येत नाही. इदंतीची वाळले मी पणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. मग तिथं नुसत्या खानाखुनानीच त्याचं स्वरूप जाणावं लागतं. आणि मग त्या खानाखुना समजण्याकरता त्याच्यातला दर्दी व्हावा लागतो. म्हणून संप्रदायपूर्वकच अशा प्रकारचं त्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं. दुसरा म्हणले तो डॉक्टरेट पदवी त्याने संपादन केलेली आहे. आता ते तिकडंच जाऊ द्या, इकडं काही कामाचे नाही. ते इकडं संप्रदायपूर्वक ज्याने अध्ययन केलेलं आहे, कसं आहे काही बी अर्थ करते ते शब्दाचे. त्यांचे शिक्षण झालेले आहे ना, त्यांच्या पुढे जर संत वाङ्मय ठेवलं तर ते कसला बी अर्थ काढिते, काही अर्थ काढिते, सगळे अपसिद्धांत सांगतात. तिथं पारधीच्या खुना असं ते. आणि मग ते पारधी कुठं शाळेत फिरतही गेलेले नसते, पण ते त्यांची भाषा त्यांना बरोबर कळते. तसं इथले जाणा वया जाणा, या परमात्म्याचं स्वरूप जाणण्याकरता जाणा. शुद्ध अशा प्रकारचं मन करा आणि संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या द्वारा त्याला काय करावं लागतं, जाणून घ्यावं लागतं. जसं पारधीच्या खुणा पारध्याला समजतात त्याप्रमाणे. पण का तोच शिल्लक राहतो, उरला तो अवघा हरी, दुसरं काही शिल्लक राहत नाही. मग हे शरीर वगैरे, तर त्याचं उत्तर देत आहे, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षणसे भासते. जसं चोराला कोणीतरी जागा आहे असं वाटावं म्हणून बुजगाव न करून ते ह्याच्यावर बसवतात, माळ्यावर. लांबून पाहिलं की माणूस आहे असं वाटावं, आणि प्रत्यक्ष माणूस काय नसतो. त्याला काय म्हणतात, बुजगावणं म्हणतात, बुजगावणं. तसं हे शरीर बुजगावणं आहे, बुजगावणं. खरं नाही, खरं नाही ना. कसं काय खरं नाही, खरेपणाचं लक्षण नाही बसत. खरेपणाचं काय लक्षण आहे, टिकणं. जे टिकतं ते काय असतं, खरं असतं. हो म्हणले तुमच्याकडं फार काम असेल तर याला घ्या ना, हे त्याचं काय खरं आहे का, त्यो टिकत नाही. जे टिकत नाही ते खरं नाही. आपलं व्यवहारातलं साधं बोळ लक्षण, जे टिकत नाही ते खरं नाही. आणि मग देह टिकत नाही. जन्माच्या पूर्वी नव्हता, मरणाच्या नंतर राहत नाही. जेव्हा असतो तेव्हा सुद्धा सारखा बदलत राहतो माणूस. नाही का, आपण जन्मून 5 वर्षानंतर जेवढं होतो तशीच आहे का आता आपली शरीर? बाबा 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 किती फरक. तेव्हा 1 मीटर मध्ये 2 चड्ड्या होत होत्या. आता 2 मीटर एका चड्डीला नाही पुरत. कसं काय, ते बदललं ना, टिकत नाही.
तेव्हा देह आधी काय खरा, देह अगोदरच कुठं खरा आहे. देह संबंधी हा सगळा पसारा, हे सगळं जगत अध्यस्त अशा स्वरूपाचं आहे. कशाप्रमाणे बुजगावणे चोरा रक्षण असे भासते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी त्यांना जाग करतो. तुका करी जागा नको वासपू, वावोगा वासपू नको. विनाकारण अशा प्रकारचा तो दुःख नको करू. काही माणसाला आपलं दुःख नष्ट होत नाही, याचंच काय असतं, दुःख राहत. दुःख संपत नाही, नष्ट होत नाही, हेच दुःख आहे, याचंच दुःख आहे. तुकोबाराय म्हणतात काही दुःख समजू नको तू. का? तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळात दुःखच नाही, दुःखाचा अत्यंत अभाव आहे. अमराहा अमराहा खरे की पहा खोटे. कोणते दुःख असतात? एक जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख, महत्वाची दोन दुःख आहेत. आता जन्माचं दुःख तर नाही आहे आपल्याला. आता येणारं कोणतं दुःख आहे? मरणाचं दुःख. अरे बापरे, कोणालाच मरावं वाटत नाही महाराज, मरावं नाही वाटत कोणाला. का? भयान दुःख असतं. संतांनी त्या दुःखाचं अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची नसाहे पाषाण फुडती, भयकाप चित्ती भरलासे. मृत्यूचं दुःख आहे. तुकोबाराय म्हणतात तू कशाला हे दुःख विनाकारण अशा प्रकारचं मानतोस? मरणाचं दुःख नाही का? अरे तू मरतच नाही तर मरणाचं दुःख असण्याचं काय कारण आहे? अमराहा अमराहा. देहाला आम्ही आपलं स्वरूप मानलं आणि मग देह नष्ट होतो तर देहाबरोबर मी नष्ट होतो म्हणून आम्ही रडतो. पण मुळात देह मी नाही. देह नष्ट होतो, मी नष्ट नाही होत. तेव्हा नको वासपो वावुगा, तू विनाकारण दुःख करू नकोस. आहेसी तू अंगा, तू अंगाने अमर आहेस. आणि मग मरतच नाही तर जन्माचा प्रश्न नाही. जो मेला त्याला काय व्हावं लागतं? जन्मावं लागतं. जो मरतच नाही त्याचा जन्म अशा प्रकारचा नाही. असं मरणे मृत्यू वारी, जन्माने जन्म निवारण करणं आणि मरणाने मृत्यू. तो का म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तेव्हा तू स्वतः अंगानी परब्रह्म सुख स्वरूप आहेस. तू तुझे डोळे उघड आणि तुझं वास्तव स्वरूप पहा. अशा प्रकारची तुकोबाराय जागृती देतात. तुका करी जागा नको वासपो वावुगा, आहेसी तू अंगा अंगे डोळे उघडी. तर आपण ते अंगाने आहे. इतुले जाणा वया जाणा, कोड तरी मने म्हणा, पारदीच्या खुणा जाण तेनीची साधाव्या. उद्या एकादशी आहे आणि एकादशी